आयपीएलच्या कालच्या सामन्यामध्ये डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात देखील धावांचा पाऊस पाहायला मिळाला। राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामधील सामन्यामध्ये दोन्ही संघाच्या फलंदाजांनी वादळी फटकेबाजी केली आहे। पण अखेरीस सनरायझर्स हैदराबाद संघानं बाजी मारली आहे। हैदराबादनं राजस्थानला 5 विकेट्स आणि 9 चेंडू राखून पराभूत केलं। वैभव सूर्यवंशीचं वादळी शतक मात्र या पराभवामुळे वरथ्य ठरलंय। सनरायझर्स हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीनंतर आता संघामध्ये परतलेला आहे आणि येताच त्यानं पहिल्या सामन्याची नाणेफेक जिंकत राजस्थानला फलंदाजीसाठी पाचारण केलं। राजस्थाननं प्रथम फलंदाजी करताना 228 धावांचा डोंगर उभारला। राजस्थाननं दिलेल्या 229 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक 29 चेंडूमध्ये 11 चौकार आणि एका षटकारासह 57 धावा करत बाद झाला। तर ईशान किशन 31 चेंडूमध्ये 11 चौकार आणि 3 षटकारांसह 74 धावा करत बाद झाला। नितीश रेड्डी 36 धावांचं योगदान देत बाद झाला। तर हेनरिक यानं देखील 29 धावा केल्याचं कळतंय। यानंतर विजयासाठी 6 धावांची गरज असताना सलील अरोरानं षटकार खेचत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।